आणि एक महत्त्वाची बातमी आहे, अजित पवारांना महायुतीमधून बाहेर काढा। भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी यांनी ही मागणी केली आहे। अजित पवारांनी भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केल्याचं देखील चौधरी यांनी म्हटलंय। भाजप आमदार राहुल कुल यांच्या समोरच त्यांनी आपली खदखद बोलून दाखवली आहे। शिरूर लोकसभेच्या आढावा बैठकीमध्ये चौधरी यांनी हे वक्तव्य केलंय। आता इथून पुढे तुम्हाला सल्ला, जर कार्यकर्त्यांचं मन काय सांगते आणि खरं जर निर्णय घेणार असाल तर अजितदादाला या महायुतीतून बाहेर काढा। अन्याय केला त्यांनी सुभाष बापूंवर, अन्याय केला राहुल दादांवर, अन्याय केला योगेश अण्णांवर। अरे मंत्री झाली असती तिघे लोक आपली, महामंडळ मिळाला असतं अनेक लोकांना। अजितदादा येऊन आमचे आबासाहेब सोनवणे शामगावडे डिप्युटीचा निधी मागायला गेले आणि अजितदादा म्हणले तुमचा काय संबंध आहे, आम्ही 10% निधी देणार। अरे नको आपल्याला सत्ता ही पुढची विधानसभेची, पण अजितदादा असेल तर पाहिजे का सत्ता आपल्याला पुणे जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना? बापू, पुणे जिल्हा आणि सोलापूरची तीच परिस्थिती आहे। तुम्हाला तर पालकमंत्री काय दुसराच मिळालेला आतापर्यंत। स्वाभिमानी नेतृत्व या पुणे जिल्ह्याला मिळत नाहीये। पुणे जिल्ह्यातल्या लोकांचं हाल झालेलं आहे। ज्या राष्ट्रवादीशी गेल्या 10 वर्षापासून आम्ही विरोध करतोय, ती राष्ट्रवादीच्या अजितदादा तुम्ही आमच्या भोगंडे दिले आणि अक्षरशः कार्यकर्त्या भीतीच्या वातावरणामध्ये कशासाठी घेतलंय? भारतीय जनता पार्टीच्या बूथ लेवलच्या कार्यकर्त्यापासून तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे महायुतीमध्ये अजितदादा असतील आणि जर विधानसभेला जर आपली सत्ता नाही असेल तरी ती सत्ता कार्यकर्त्याला आपल्याला आता नकोय। काय करायचं? अजितदादासाठी सत्ता राहायची, तिथं त्यांनी पालकमंत्री व्हायचे, तिथं बॉस व्हायचं, तिथं आदेश द्यायचे आणि